नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मित्रांनो, सत्य मान्य हा जर गुन्हा तर करू आम्ही पुन्हा या सिद्धांतावर आम्ही ठाम आहे आणि त्या अनुषंगाने आपण बघू शकतो या ठिकाणी कराड तालुक्यातील आपणाला शामगावच्या घाटामध्ये आणि पुढे आल्यानंतर आपणाला घाटापासून जवळच्या अंतरावर आपणाला परिवहन खात्याची गाडी आपण बघायला मिळाली। ही गाडी आहे ती आपल्याला खराब झालेली बघायला मिळते। परिवहन खात्याला आलेली मरगळ बघायला मिळते। महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये अनेक रस्त्यावर अशा गाड्या उभ्या आहेत, पण वास्तवतेचं भयान रूप मी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा इथं प्रयत्न करतोय की मित्रांनो, गेले अनेक वेळापासून ज्या गाडी खराब झाली त्या गाडीमध्ये आपल्याला ही आपण बघू शकतो एक दिव्यांग व्यक्ती आहे, ती सुद्धा गेले अनेक वेळापासून या ठिकाणी आपल्याला उभे आहे। पण वास्तवतेचं भयान रूप काय ते मी तुम्हाला दाखवतो। तर दहिवडी डेपोतून कराड डेपोला जाणारी जी गाडी आहे ती निघाली आणि प्रवासी जवळजवळ 80 प्रवासी करत होते, पण मात्र अचानक गाडी पंक्चर झाल्यानंतर मात्र गाडीमध्ये कुठल्याही प्रकारचं आपणाला दुसरं चाक नाहीये, त्याचबरोबर चाक खोलण्यासाठी यांच्याकडे टॉमी नाहीये, असं वास्तवतेचं भयान रूप या ठिकाणी बघायला मिळतंय। आपल्याबरोबर काही प्रवासी जोडलेत। कराडवरून दहिवडवरून निघालो आम्ही, कराडला चाललोय। 2 तास झाला आम्ही ते 2 तास झालं, पण आम्ही नाही, पण तो अपंग व्यक्ती आहे त्याचे तरी माणसांनी लोकांनी विचार केला पाहिजे। आता हे जाणारे जे जात आहेत, पण आता दुसरी 2 तास झाले बस पण नाही येणारी। आता हे किती वेळ अजून उन्हात थांबायचं? आपण बघू शकतो वास्तवतेचं भयान रूप। बंधू, काय वाटतंय की परिवहन खात्याला आलेली मरगळ याबद्दल काय बोला? आता आम्ही काल फलटण ते शिखर शिंगणापूर 33 किलोमीटरचा अंतर होतं। ती बस इतकी खराब होती, इतकी म्हणजे डॅमेज होती बस, त्या 2 तास लागले। अर्धा तासाचा प्रवासाला 2 तास लागले आणि आज इथून ते इथे पंक्चर झाल्यानंतर त्यांच्याकडे स्पॅनर नाही, नट खोलण्यासाठी स्पॅनर नाही, स्टेपनी नाही, काहीच नाही गाडीमध्ये, बसमध्ये। एवढी भयानक परिस्थिती आहे परिवहन महामंडळाची। आपण बघू शकतो लोक जीवाच्या अवकातून मात्र मदत मागण्याचा प्रयत्न करताय, मात्र त्यांना मदत मिळत नाही। लोक मिळेल त्या वाहनानं जाण्याचा प्रयत्न करतायत, मात्र वास्तवतेचं भयान रूप आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। कारण जो अपंग दिव्यांग व्यक्ती आहे तो सुद्धा अनेक वेळापासून या ठिकाणी ठिकाळाय, पण मात्र जी गाडी आहे आपण बघू शकतो दहिवडी कराड ह्या डेपोची जी गाडी आहे त्यामुळे वाहक आहेत, चालक आहेत, आपण त्यांच्याकडे जाणार आहे। खऱ्या अर्थानं वाहक चालकांचा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाहीये, पण मात्र राज्याचे परिवहन मंत्री जर आपण हे न्यूज बघत असाल तर नक्की पहा। कारण जर टेस्ला कार आपण आपल्या नातवांसाठी घेत आहे, तर ज्या महाराष्ट्रातील जनतेनं आपणाला निवडून दिलेलं आहे आणि आपलं अमोल मत आपल्या जर पदरात घातलेलं आहे आणि अशी लोक जर रस्त्यावरून जात असतील, आपण बघू शकतो एक आजी सुद्धा आपल्याला 70 आणि 75 उंबाड्यावरच्या आपल्याला इथं बघायला मिळत आहेत, अनेक आहेत। मी आईकडे जातोय। आई, काय किती वेळापासून उभी आहात आपण? झालं अर्धा तास झाला। अर्धा तास झाला, 1 तास होत आला, 1 तास झाला। आणि बरं प्रायव्हेट गाड्याला सुद्धा घेईना ते पैसे दिले तरी। पण एवढी माणुसकी नाही तुमच्यात। म्हातारी माणसं, लहान मुलं आणि जी ती गाड्यांना थांबवते तर कोण गाडी पण थांबवाना झाली। मित्रांनो, प्रायव्हेट गाड्या सुद्धा थांबल्या जात नाही, त्यामुळं ज्येष्ठ नागरिकांच्या भावनेचा बांध मग येईल ते तसा हात करतोय आम्ही। 1 तास झाला मी सारखा हात करतो, पण उभी अजिबात राहत नाही। म्हणजे काय हे राज्य काय? आपण बघू शकतो या ठिकाणी दहिवडी आणि कराड या डेपोच्या गाडीमधून प्रवासी करणारे प्रवासी वैतागलेले बघायला मिळत आहेत। आपण बघतो ज्येष्ठ नागरिकांच्या आणि त्याबरोबर वाहनकडे जाणार आहे। आपण बघू शकतो MH14 BT 4203 ह्या क्रमांकाची असणारी ही गाडी आपण बघू शकतो। मी सर्वप्रथम चालक वाहकाच्याकडे जातोय। बंधू, काय झालं? गाडीचा टायर पाठीमागील पंक्चर झाला आहे। कराड डेपोला आणि दहिवडी डेपोला मेसेज दिला। टायर आहे पण जॉक खराब आहे। जॉक येईल 1-5-10 मिनिटात, दुरुस्त करून आम्ही प्रवासी घेऊन जाऊ। जवळजवळ 80 प्रवासी आपल्या या गाडीतून प्रवास करतात। आपल्याकडे ही सुविधा नसताना गाडी डेपोतून काढली कशी? जॉक हा गाडीतच असतो, त्याच्यामुळं असतो म्हणजे आता आपल्याकडे जॉक नाही। आपण सांगताय 2 मिनिटात जॉक येईल, बरोबर, किंवा 5 मिनिटात जॉक येईल। आपण अनेक वेळापासून गाडी थांबवताय, गाडी थांबत नाही। जॉक मागण्यासाठी आपल्या परिवहन खात्याच्या गाड्यांना आपण हात करताय, गाडी थांबत नाही, बरोबर आहे। मग गाडी आपण ज्यावेळी डेपोतून बाहेर काढतो त्यावेळी आपली गाडीमध्ये टायर आहे का, गाडी सुव्यवस्थित आहे पाहणं गरजेचं आहे। बरोबर आहे।
काय सांगाल आपण ह्या सगळ्या मरगळीबद्दल काय सांगाल? परिवहन खात्याला आलेली जी मरगळ आहे आणि आपल्यासारखे चालक वाहक आहे तिकडं सातत्यानं दुर्लक्षितपणा कुठं होतोय काय? कारण ही बाब आपण लक्षात आणली होती. नाही, सीझन असल्यामुळं प्रवासी जास्त असल्यामुळे त्याच्यावर लक्ष देता आलं नाही. जिथं जाईल तिथं प्रवासी घेत घेत आम्ही आलो. लोड असल्यामुळे टायर खराब पंक्चर झालाय. मित्रांनो, हे वास्तवतेचं भयान रूप आहे ते तुमच्यापर्यंत आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कारण ज्यावेळी चालक आणि वाहक डेपोतून बाहेर निघतात जवळजवळ 40 ते 50 किलोमीटरचं अंतर असतं, पण या अंतरामध्ये आपल्या गाडीमध्ये टायर दुसरा आहे का? टायर खोलण्यासाठी अनेक स्पॅनर लागतात, ते आहेत का? आणि त्यामुळं गेले 2 ते 3 तासापासून ही संपूर्ण लोक आपणाला शामगावच्या घाटाच्या परिसरामध्ये आपणाला अडकलेले बघायला मिळतोय. त्यामुळं परिवहन खात्याला आलेली मरगळ आहे ती दिवसेंदिवस आपणाला कुठेतरी वाढत चालली. पण मात्र प्रताप सर नाईक जे परिवहन मंत्री आहेत त्यांनी इकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण परिवहन खात्याला अनेक वर्षाची आलेली मरगळ आपल्या रूपाने कुठेतरी निघेल का? आणि म्हणून लोक मात्र रस्त्यावर नरक आणि मरण यातना भोगतायत. त्यामुळं परिवहन मंत्री आपण आता तरी इकडे लक्ष द्याल का, हा सर्वसामान्यांचा प्रश्न उभा राहतो. कॅमेरामॅन तन्मय पाटील, रिपोर्टर सागर पाटील, कराड, शामगाव.